नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे रव्याच्या शिऱ्याच्या वड्या मी बनवणार आहे, ज्या बनवायला खूप सोप्या आहेत आणि अचानक आपल्याकडे जर कोणी पाहुणे आले असतील आपल्याला तर लागतातही चांगल्या, बनवायलाही सोप्या आणि ताटाची शान आपल्या ह्या वड्या वाढवतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आपण 2 वाटी घेतलेला आहे वड्या बनवण्यासाठी रवा. मीडियम साईजची वाटी आहे. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये घ्यायचं असेल तेवढं आपलं वाटीचं कसलंही तुम्ही घ्या, कपाने घेतलं तरी चालेल. गरजेनुसार आपण गोडाप्रमाणे साखर वापरणार आहे, खोबरे वापरणार आहे. भाजण्यासाठी आपल्याला तूप किंवा तेलाचा तुम्हाला हवा असेल त्याचा वापर तुम्ही इथे करू शकता. कढईमध्ये 1 टीस्पून मी तुपाचा वापर आपण अजून पुढे करणार आहोत. आता फक्त मी 1 चमचाभर तूप इथे घातलेला आहे. तूप गरम आपल्याला छान करून घ्यायचं आहे. आपलं गरम झालेलं आहे आणि ह्या गॅसवरती इथे मी 2 ग्लास पाणी गरम करत ठेवलेलं आहे. रवा भाजेपर्यंत आपलं पाणी छान गरम होणार आहे. कमी गॅसवरती मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. रवा आपल्या याच्यामध्ये घालायचा आहे. रवा तुमचा जर जाड असेल तर मिक्सरला फिरून थोडासा तो 0 साईजचा रवा असतो त्याप्रमाणे करून घ्यायचा आहे, कारण बारीक रवा असेल तर आपल्या वड्या अतिशय छान येतात. 1 टीस्पून तुपामध्ये आपल्याला आधी हा रवा भाजायचा आहे. तुपाचा वापर आपल्याला अजून करायचा आहे. सुरुवातीला आपल्याला फक्त 1 टीस्पून तुपाचा वापर करायचा आहे. रवा आपला खाली न लागू देता आपल्याला व्यवस्थित खमंग रवा भाजून घ्यायचा आहे. वास यायला लागला की आपण रवा भाजला म्हणून समजायचं. तोपर्यंत आपल्याला छान रवा हा भाजून घ्यायचा आहे. कलर पण त्याचा चेंज होतो आणि वासही सुटतो छान खमंग. आता परत 1 टीस्पून आपल्याला घालायचं आहे तूप. तुम्ही ते सुक्या किंवा ओल्या खोबऱ्याचा वापर करू शकता. मी ओलं खोबरे इथे टाकणार आहे. 3 मिनिट मला अगोदर 1 टीस्पून तुपामध्ये रवा भाजायला लागलेला आहे. छान खमंग आपला हा वास सुटलेला आहे रव्याचा आणि आपला कलरही चेंज झालेला आहे. अर्धी वाटी मी इथे खोबरं घेतलेलं आहे, किसलेलं ओलं. तुम्ही सुकं खोबऱ्याचा वापर सुद्धा इथे करू शकता. तिसरा आपण स्पून हा घालतोय तुपाचा. जास्त तूप या शिऱ्याच्या वड्याला लागत नाही. खूप छान या वड्या होतात. पाणी पण आपल्या इकडे छान गरम झालेलं आहे. उकळले 1 कप दुधाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. रवा आपला छान भाजलेला आहे. खोबरं घालून पण आपण रवा व्यवस्थित परतवून घेतलेला आहे, म्हणजे भाजलेला आहे. आता आपल्याला इथे पाणी जे 2 ग्लास घेतलेलं आहे ते आपल्याला या रव्यामध्ये घालायचं आहे. दोन वाटी रव्याला मी 2 ग्लास पाणी वापरलेलं आहे. हे मेजरमेंट अगदी बरोबर आहे. मीडियम साईजचा कप आहे. या कपाच्या ह्याच्याने मापाने दूध 1 कप आपल्याला घालायचं आहे. मिक्स करायचं आहे छान. गोड तुम्ही जसं खात असाल त्याप्रमाणे आपल्याला इथे साखरेचा वापर करायचा आहे. 2 वाटी रव्याला 1 वाटी मी इथे घातलेली आहे साखर. 1 वाटीचं माप माझ्या इथे बरोबर होतं. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इक्वल प्रमाणामध्ये सुद्धा इथे साखरेचा म्हणजे गोडाचा वापर करू शकता. 2 वाट्या सुद्धा तुम्ही वापरू शकता. मिक्स करून झालेला आहे छान. इथे वेलची मी साखर घालून 3 ते 4 वेलची मी जाडसर कुटून घेतलेल्या आहेत. मी साल काढून टाकली तरी सुद्धा चालेल. ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असते तर ड्रायफ्रूट व्यवस्थित तुम्हाला कुटून आणि घालायचे आहेत, कारण आपण वडी पाडताना आपल्या वड्या तुटायला नको. किंवा तुम्हाला जर अर्धे तुकडे करून आणि नंतर तुम्हाला याच्यावरती लावायचे असेल तर वडी पाडल्यानंतर सुद्धा तुम्ही ड्रायफ्रूट त्याच्यावरती लावू शकता. व्यवस्थित छान मिक्स केलेलं आहे. इथे मला घालायचे आहे साय. 1 टीस्पून मी घेतलेली आहे दुधावरची ताजी साय. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. 1 मिनिटासाठी आपल्याला छान झाकून ठेवायचं. ज्या ताटामध्ये आपल्याला वड्या पाडायच्या आहेत तर त्या ताटामध्ये आपल्याला थोडंसं सर्व बाजूने तूप लावून घ्यायचं आहे.
हाताने आपल्या सर्व बाजूनी या ताटाला तूप लावायचं आहे. एक वाफ आपण दिलेली आहे. परत एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे. ताटामध्ये आपल्याला हे सर्व मिश्रण त्याच्यामध्ये ताटात टाकून घ्यायचंय. हे सर्व मिश्रण आहे तर आपल्याला एका ताटामध्ये टाकायचं आहे. खूप जास्त प्रमाणात जर तुमच्या वड्या असतील तर तुम्ही दोन ताटांना तूप लावून घ्या. सर्व बाजूने आपल्याला हे पसरवून घ्यायचंय. जेवढं प्लेन करता येईल तेवढं प्लेन आपल्याला हे करायचं आहे. गरम आहे त्यामुळे हाताने आपण करण्याचा प्रयत्न केला तरी व्यवस्थित पद्धतशीर आपल्याला ते प्लेन करता येणार नाही. स्पॅच्युलाच्या साहाय्याने किंवा एखादी डिश असेल किंवा कालथ्याच्या साहाय्याने आपल्याला व्यवस्थित सर्व बाजूनी असे सारखे करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे खूप थंडगार झाल्यानंतर करायचं नाही, तेव्हा आपल्या वड्या व्यवस्थित जमणार नाहीत. गरम गरम असतानाच आपल्याला ताटामध्ये प्लेन व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि आपल्याला कुठे थोडंसं जाड असेल तर आपल्याला कळतं तर ते थोडंसं असं स्प्रेड करून आणि व्यवस्थित आपल्याला सारखं करायचं आहे. जेवढं आपण ताट व्यवस्थित हे सर्व आपलं प्लेन करून घेऊ, आपल्या वड्या अतिशय छान येतात. झटपट होणारा पदार्थ आहे. चवीला तर चांगला लागतो. अचानक कोणी आलं तर गोडाचा आपला हा पदार्थ खूप लवकर आपण करू शकतो. आवडत असेल तर वरून तुम्ही परत खोबरं घालू शकता. छान आपण प्लेन हे ताट इथे करून घेतलेलं आहे. गरम असतानाच आपण सुरीच्या साहाय्याने आपल्याला हव्या तेवढ्या आकाराच्या चाकूच्या साहाय्याने पाडून घ्यायच्या आहे. आणि थंड झाल्यानंतर आपण या वड्या काढणार आहे. तुम्हाला जर ड्रायफ्रूट लावायचे असतील तर एक एक तुम्ही असं प्रत्येक वडीला लावू शकता. मस्त आपण या वड्या इथे ताटामध्ये आपण सर्व प्लेन करून वड्यांचे आपले आकार इथे देऊन घेतलेला आहे. थंड झाल्यानंतर आपण ह्या वड्या काढून घेणार. वड्यांचं ताट आपलं छान थंड झालेलं आहे. संपूर्ण पटापट आपल्या वड्या इथे निघतायत. बघायला सुंदर आणि खायला स्वादिष्ट शिऱ्याच्या वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तुम्हाला या वड्या कशा वाटल्या नक्की कमेंट करा. रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर मित्र परिवारांमध्ये शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.